नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत प्रभास मोटर्स या ठिकाणी. प्रभास मोटर्सचे संस्थापक संचालक जे आहेत भूषण बारसे सर यांच्याशी आज आपण बोलणार आहोत, त्यांच्या व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत. भूषण सर नमस्कार. नमस्कार सर. मित्रांनो, भूषण बारसे सर जे आहे त्यांचं प्रभास मोटर्स जे गॅरेज आहे ते गॅरेज आपल्या ओव्हरब्रिजच्या जवळ आहे. गुरु व्हेज हॉटेलच्या समोर आहे, गझल हॉटेलच्या अलीकडच्या बाजूला आहे. अतिशय सुंदर प्रामाणिकपणे काम करणारा आमचा हा मित्र आहे आणि गेल्या 3-4 वर्षामध्ये या गॅरेज लाईन मध्ये ते काम करतायत. अतिशय प्रामाणिकपणे काम करतायत आणि आता गाड्यांची संख्या त्यांच्याकडे आपण जर सगळ्या बाजूने बघितली तर प्रचंड अशी वाढलेली आहे. त्याचं कारण त्यांनी केलेलं काम आणि त्या कामाची मिळालेली पावती आहे. कधी सुरुवात झाली भूषण सर आपल्या व्यवसायाला? म्हणजे कुठं शिक्षण घेतलं, कुठं इथं श्रामपूरमध्ये आल्यानंतर कुठं शिकलात, त्यानंतर स्वतःची सुरुवात कधी झाली असं? नमस्ते, मी प्रभास मोटरचा ओनर भूषण प्रभाकर बारसे. मी 2006 मध्ये पुण्याला काम शिकण्यासाठी गेलो होतो. 2006 ला मी काम शिकलो. 2016 पर्यंत 10 वर्ष मी काम शिकलो पुण्यामध्ये आणि 2016 ला इथं श्रामपूर मध्ये येऊन के मोटर्स मध्ये काम केलं. अच्छा. त्याच्यानंतर 2019 ला मी स्वतःच प्रभास मोटर्स या नावाने गॅरेज चालू केलं. अच्छा, सुरुवातीलाच इथे सुरू केलं का? काही नाही, के मोटर्स मध्ये होतो पहिले. के मोटर्स मध्ये काम केलं, मग प्रभास मोटर्सची जी गॅरेजची सुरुवात झाली ती आपण आता जिथं आहोत त्याच ठिकाणी झाली की आणखी दुसरीकडे केली? पहिलं मार्केट यार्डच्या समोर एक गाळ्यामध्ये चालू केलं होतं. अच्छा. तिथं जागा कमी पडायला लागली. तिथे किती वर्ष काम केलं? तिथं 1 वर्षभर काम केलं. अच्छा. आणि मग 2020 ला तुम्ही इकडे आला. हो, गेल्या 6 वर्षापासून तुम्ही काम करता. काय सांगू शकाल तुमच्या व्यवसायाविषयी की तुमच्याकडे आलेला ग्राहक जो आहे तो समाधानी ठेवण्याचं काम तुम्ही केलंय, त्या दृष्टीने प्रयत्न केलाय, त्यांचं काम चांगलं केलंय, तर त्याविषयी काय सांगू शकाल तुम्ही? सर, मी प्रामाणिकपणे काम करतो. ओरिजिनल मटेरियल टाकतो गाड्यांना. मी डुप्लिकेट मटेरियलचं कामच करत नाही. अच्छा. ओरिजिनल मटेरियलचं काम करतो. मी गेल्या 5 वर्षापासून 2500 रुपयात सर्व्हिसिंग देण्याचा प्रयत्न करतो ग्राहकांना. व्हेरी नाईस. त्यांच्या फायद्यासाठी. वा वा वा. 2 व्हीलरची पण सर्व्हिसिंग 2500 रुपयात होत नाही, पण मी 4 व्हीलरची सर्व्हिसिंग 2500 रुपयात करून देतो. कसं ते म्हणजे काय काय देतात सर्व्हिसिंग मध्ये? काय काय देतात त्यामध्ये? सिंथेटिक ऑइल, IW30, ऑइल फिल्टर आणि कूलंट, या 3 गोष्टी माझ्याकडे असतात. अच्छा. माझ्या सर्व्हिसिंगची पॉलिसी अशी की ऑइल फिल्टर, कूलंट मी टाकतो. 4 व्हीलचे ब्रेक साफ करून भेटतात. सस्पेन्शन चेक होतं, डोअरला ग्रीसिंग होती, काचेला ऑइलिंग होती, सस्पेन्शन चेक होतं. इव्हन जर आपले ब्रेक पॅड वगैरे गेले तर त्याचं एक्स्ट्रा लेबर लागत नाही. अच्छा अच्छा, त्याच्यातच ऍड करून देतात. त्याच्यातच, कारण त्यावेळेस आपण ब्रेक पॅड खोलतोच ना सर्व्हिसिंग. त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा पैसे घेत नाही त्याचे. पण इतर वेळेस जर ब्रेक पॅड गेले तर मग मी त्याचं लेबर चार्जेस तुम्ही लावता. बरोबर आहे. ग्राहकांना अजून आता या सुविधा आहेतच समजा, पण समजा एखादा ग्राहक असा असतो की बाबा ही गाडी घेऊन जा, काम करा, हिचं अलाइनमेंट करा, बॅलन्सिंग करा, हिचं सर्व्हिसिंग करा, पुन्हा आम्हाला आणून द्या, अशी पण सेवा आहेत ना. असे काही गिराईक आहेत माझ्याकडे, नाही का, शिक्षक लोक आहेत, त्यांना टाइम नसतो, किंवा कोणी जॉबवाले लोक आहेत त्यांना टाइम नसतो. मग ते म्हणतात ही चावी तू आम्हाला एवढं काम करून दे. मग मी त्याच्यात त्यांना सर्व्हिसिंग, वॉशिंग, अलाइनमेंट, जर त्यांचं समजा इन्शुरन्स क्लेम असेल तर इन्शुरन्स क्लेम पण करतो. इन्शुरन्सचं काम करतात. इन्शुरन्स क्लेम, डेंटिंग, पेंटिंग, वायरिंगचं आहे आपल्याकडे, वायरमन ठेवलेलं आहे आपण. एसी गॅस भरण्याचं काम, वायरिंगचं काम सगळं करतो. वा वा. आता भविष्यामध्ये काय प्लॅनिंग आहे? म्हणजे जे काय आतापर्यंत 5-6 वर्षापासून स्वतःच काम करताय, या स्वतःच्या कामातून जे काय आपली स्वतःची डेव्हलपमेंट झाली असेल, आपण आपल्या माध्यमातून ग्राहकांना चांगल्यात चांगली सेवा देण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे. आता भविष्यामध्ये आणखी काय नवीन करायचंय तुम्हाला? नवीन मला हुंडाईची फ्रँचायझी घ्यायची. हुंडाईचं ओरिजिनल स्पेअरची. अच्छा. आणि सर्व्हिसची. त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. आणि जरा व्यवस्थित डेव्हलप करायचं गॅरेज. अजून डेव्हलप करायचं. लोकांना डोर टू डोर सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करणार आहे मी. त्यांची काही कंप्लेंट नाही येणार असं. अशा पद्धतीनं काम करतायत आमचे मित्र आहेत भूषण बारसे. अतिशय सुंदर असं काम त्यांचं चालू आहे. त्यांच्याकडे गाड्यांची जी संख्या जर आपण त्यांच्याकडे बघितली तर खूप गाड्यांची संख्या आहे, काम आलेलं आहे.
हे काम वेळेवर देण्याचे एक त्यांच्या समोर आव्हान आहे, तेही ते प्रयत्न करत असतात. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा भूषण सर. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बोललात, खूप खूप आभार. धन्यवाद.